श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 14वा. सायनदेवांचे प्राणसंकट टळले. या अध्यायाचे नित्य वाचन अथवा श्रवण केल्यास आकस्मित आलेल्या संकटांचे निवारण होईल, रक्षण होईल. चला तर अशा या मंगलाध्यायाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धांना म्हणाले, योगीश्वरा, श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी उदरशूळ असलेल्या ब्राह्मणांना व्याधीमुक्त केले. त्यानंतर पुढे काय घडले ते सांगा. ते म्हणाले, श्री गुरूंनी सायनदेवाची सेवा स्वीकारली. त्याचा भक्तिभाव पाहून ते प्रसन्न झाले. त्यांनी त्यांना तुमच्या वंशात उत्तरोत्तर गुरुभक्त जन्माला येतील असा आशीर्वाद दिला. तेव्हा त्यांनी त्यांच्या चरणांना वंदन केले व म्हणाले, गुरुदेव, तुमचा महिमा अगाध आहे. तुमच्या आशीर्वादाने माझ्या वंशात भक्तीची परंपरा अखंड राहो. माझ्या वंशजांना इहलोकी सर्व प्रकारचे सौख्य लाभो, त्यांना सद्गती प्राप्त होवो. पण सध्या मी अतिशय बिकट परिस्थितीत आहे, कारण ज्या यवनांकडे मी नोकरी करत आहे तो अत्यंत क्रूर आहे. तो दरवर्षी ब्राह्मणांचा घात करतो. आज त्याने मलाच मारायचे ठरवले आहे. मी त्याच्याकडे गेलो की माझा घात निश्चित आहे. मग तुमचे वचन खरे कसे होणार? तेव्हा श्री गुरूंनी आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला व म्हणाले, सायनदेव, चिंता करू नका. निश्चिंत होऊन त्या यवनांकडे जा. तो तुम्हाला सन्मानाने परत पाठवेल आणि तुम्ही परत येईपर्यंत मी इथेच थांबणार आहे. तुम्ही माझे भक्त आहात व तुम्हाला पुत्र पौत्राधिक सर्व सौख्य प्राप्त होणार आहे. श्री गुरूंनी अभय दिले आणि सायनदेवाची काळजीच मिटली. ते यवनांकडे गेले. त्यावेळी त्यांच्या रूपाने आपल्यासमोर साक्षात यमराजच उभे आहेत असेच त्यांना वाटले. त्यांनीही सायनदेवांना पाहिले. तो काय प्रकार? ते त्याला अग्नीसारखे भयंकर तेजस्वी दिसले. तेव्हा हा काय प्रकार आहे हेच त्याला कळेना. त्याची मती कुंठित झाली. त्याच्या तोंडातून शब्दच निघेना. तो संतापाने अक्षरशः थरथरत होता. त्याचे उग्र रूप पाहून सायनदेव भीतीने श्री गुरूंचा धावा करू लागले. पण त्यावेळी त्यांच्याकडे पाहून यवनाला चक्कर आली. तो कसाबसा घरात गेला आणि पलंगावर पडताच निद्राधीन झाला. तेवढ्यात त्याला एक भयंकर स्वप्न पडले. त्यात एक तेजस्वी ब्राह्मण शस्त्राघात करून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करत आहे असे दृश्य दिसले. तो दचकून जागा झाला. त्यावेळी त्याच्या हृदयातून प्राणांतिक कळा येत होत्या. त्यामुळे तो घाबरला. त्या ब्राह्मणांचा घात केल्यास आपल्यालाही मृत्यू निश्चित आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याने धावत जाऊन सायनदेवांचे पाय धरले आणि तुम्हाला येथे कोणी बोलावले? कृपा करून आपल्या घरी जा असे म्हणून वस्त्राभूषणे देऊन त्यांना निरोप दिला. प्राणसंकट टळले होते. सायनदेव श्री गुरूंना भेटण्यासाठी आतुरतेने धावत नदीतीरी गेले. त्यांनी कृतज्ञतेने त्यांचे पाय धरले. त्यावेळी यवनाकडील वृत्तांत सांगताना त्यांचे हृदय अक्षरशः गलबलून गेले होते. ते म्हणाले, गुरुदेव, तुम्ही माझे रक्षण करते आहात आणि तुमच्या कृपेनेच मला जीवदान मिळाले आहे. आता तुमचीच सेवा हाच माझा धर्म आहे, म्हणून मलाही तुमच्याबरोबर न्या. तेव्हा ते म्हणाले, सायनदेव, आम्ही तीर्थयात्रेसाठी दक्षिणेकडे निघालो आहोत. 15 वर्षांनी परतून येऊ तेव्हा तुमच्या गावाजवळ राहू. त्यावेळी तुम्ही मुलाबाळांसह मला भेटायला या. आता तुम्ही घरीच राहा व सुखाने संसार करा. श्री गुरूंनी सायनदेवांचे सांत्वन केले आणि त्यांची समजूत घालून त्यांना घरी पाठवले. तिथून तीर्थयात्रा करत ते शिष्यांसह वैजनाथ क्षेत्री गेले. तिथे स्वतःला कुठेही प्रकट न करता गुप्तपणेच राहिले. नामधारक म्हणाले, महाराज, श्री गुरूंनी आपले अस्तित्व तिथे का प्रकट केले नाही? त्यांच्या शिष्यांना त्यांनी कुठे पाठवले? सिद्ध म्हणाले, सांगतो. श्री गुरूंचे चरित्र अतिशय थोर आहे. ते तुम्ही शांतपणाने ऐका. अशा प्रकारे श्री गुरुचरित्र कथासार यातील अध्याय 14वा समाप्त होत आहे. धन्यवाद.